नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत कशाप्रकारे तुम्ही एज्युकेशन एखाद्या LinkedIn प्रोफाईलमध्ये ॲड करू शकता. तर सोपं आहे. तुमचं जेव्हा प्रोफाईल उघडतं तेव्हा ह्या लोगोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे तुमचं प्रोफाईल तयार होतं आणि प्रोफाईलमध्ये तुम्हाला ॲड प्रोफाईल सेक्शन दिसतं. तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं ॲड एज्युकेशन इथे येत आहे. याच्यावर तुम्ही एकदा क्लिक करायचं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जात आहेत आणि त्या प्रॉमिनंटली इथं लिहिल्या गेल्या पाहिजे. तर चला तर सुरू करूया युनिव्हर्सिटीपासून. जी युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो, ती तुम्ही टाईप करायची आहे स्टार्टिंगला एक सिलेक्शन सजेशन देण्यासाठी. त्यामुळं मी आता इथं टाईप करणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जी माझी युनिव्हर्सिटी आहे. तर इथं तुमच्या लक्षात येईल वेगवेगळे लोगो येत आहेत, ड्रॉपडाऊन येतं आहे आणि बरेच सारे सजेशन पण येत आहेत. तर याच्यातली तुमच्या युनिव्हर्सिटीची लोगो असलेली लिस्ट तिथं पाहायची आहे आणि त्याच्यावरच क्लिक करायचं आहे. तर आता आपण बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद याच्यावर क्लिक केलेलं आहे. पण तुमच्या लक्षात येईल की इथं लोगो आलेला आहे, ज्यामुळे खूप छान दिसणार आहे. तर बऱ्याच लेखी काय होतं की मुलं इथंच लगेच स्वतःच पुढं टाईप करतात आणि मग गडबड अशी होते की इथलचा लोगो चालला जातो. सो सजेशन सगळ्या 1, 2 आणि 3 ऑप्शनसाठी हाच आहे की तुम्ही ड्रॉपडाऊनमधले ऑप्शनच सिलेक्ट करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला तो लोगो अवेलेबल होईल आणि सर्च इंजिन आपण जे म्हणतो की तुमची डिग्री जास्तीत जास्त ठिकाणी व्हिजिबल व्हायला पाहिजे, तर ती फक्त यानेच होणार आहे. त्याच्यानंतर मी कॉमर्स इथं टाईप करेल. तर बघा इथं बॅचलर ऑफ कॉमर्स आहे. तर मी इथं बॅचलर ऑफ कॉमर्स घेतलेलं आहे आणि फील्ड ऑफ स्टडी मला घ्यायची आहे अकाउंटिंग अँड रिलेटेड सर्व्हिसेस, अकाउंटिंग इन कॉमन सायन्स. आपण नॉर्मल अकाउंटिंग घेऊयात. त्यानंतर जर तुमचा डिग्री कोर्स असेल, 11वी-12वी नसेल, डिग्री कोर्स असेल, तर तुम्ही स्टार्ट आणि एंड इयर टाकणं गरजेचं आहे. जर तुमचा कोर्स भविष्यात कधी संपणार असेल, तर भविष्याच्या तारखासुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. जसं की तुम्ही आता PhD किंवा कोणत्या दुसऱ्या कोर्सला एनरोल केलेला आहे, तर तुम्हाला तो पण इयर इथं टाकण्याची अनुमती आहे. तर फ्युचरमध्ये कधीपर्यंत तुम्ही पासआउट होणार आहे, ते तुम्ही इथं टाकलं पाहिजे. ग्रेडसाठी सर्वात महत्त्वाचं सांगतो की 80-90% असतील तरच ते टाकण्यात मजा आहे, नाहीतर ते ब्लँक सोडा. कारण की ग्रेड हा ए प्लस हवा किंवा मग 80% किंवा त्याच्या पुढचं हवं, ते तुम्ही इथं लिहू शकता. तर तुम्ही असं 80% सुद्धा इथं लिहू शकता. त्यांनीसुद्धा काम होतं. ग्रेड म्हणजे ॲक्च्युअल ग्रेड नसेल तरी चालेल. रादर तुमचं जर ग्रेड पॉईंट असेल तर मग तुम्ही A+ असं लिहू शकता. त्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही काय केल्या असतील, जसं की NGO व्हॉलेंटिअरिंग आहे, तर तुम्ही इथं ते ॲड करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मात्र आपल्याला कुठेतरी ChatGPTची मदत घ्यावी लागू शकत असते. तर त्या केसमध्ये मी तुम्हाला आता एक छोटंसं उदाहरण देतो की कसं तुम्ही ChatGPTला विचारू शकता. तर मित्रांनो, हा आहे एक नॉर्मल प्रॉम्प्ट जो की मी ChatGPTला टाकला आहे. आय हॅव कंप्लीटेड माय BCom फ्रॉम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी विथ द स्पेशलायझेशन इन अकाउंटिंग. प्लीज क्रिएट 3 लाईन डिस्क्रिप्शन अबाउट माय डिग्री एक्सपिरियन्स टू इम्प्रेस LinkedIn प्रोफाईल व्हिजिटर. तर त्यांनी हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता आपण हे जस्ट कॉपी करूयात आणि आपल्या प्रॉम्प्टमध्ये पेस्ट करणार आहे इथं आपण. तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी 3 लाईन्सच का मागितल्या? कारण त्याचं खूप सिंपल आहे. जे बॅचलर्सच्या डिग्री आहेत त्याला तुम्ही 3 किंवा 4 लाईनमध्येच व्यवस्थित मेन्शन करायचं आहे आणि जर तुमची मास्टर्स डिग्री असेल तर त्याला जास्त एम्फसाइज द्यायचं आहे. त्यामुळे रीडरला थोडे जास्त एंगेजिंग कंटेंट मिळणार आहे. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता, इथं आपण टाकलेलं आहे आणि 1000 कॅरेक्टर्सची इथं लिमिट आहे. आपण फक्त 400 कॅरेक्टर वापरलेत. साहजिक आहे, जेव्हा तुम्ही मास्टर्स किंवा PhD बद्दल लिहिताल तेव्हा तुम्ही पूर्ण लिमिट युटिलाइजसुद्धा करू शकता. त्यानंतर वेळ येते स्किल्सची. तुम्ही इथे शिकत असताना कोणकोणत्या स्किल्स शिकले त्याबद्दल तुम्ही इथं लिहायचं आहे.
साहजिक आहे टॅली ERP त्यावेळेस कोर्सला होतं, ते टाकण्यात आलं असेल आणि अकाउंटिंगची स्किल तुमच्याकडं मेंटेन झाली असेल, बुक किपिंगची झाली असेल, तर इथं तुम्ही ते लिहू शकता. तर अशा काही स्किल्स तुम्ही त्या कोर्समध्ये शिकल्या आहे असं तुम्ही इथं मेंटेन करायचं आहे. आणि मित्रांनो, इथे एक सोपा हॅक आहे की जर तुम्ही MCOMला गेले नंतर, तर तुमचं इथं सेम स्किल्स आल्या पाहिजे. त्याचं कारण आहे की ती स्किल तुम्ही अजून चांगली एन्हान्स केली, हे जर लिंक्डइनला दिसलं तर त्या रिलेटेड तुमचे जॉब्स वाढू शकतात. ओके. त्यानंतर मीडिया आहे. मीडियासाठी तुम्हाला एक चांगला फोटो शोधावा लागतो. फोटो आपण एक रॅन्डम फोटो कोणता तरी एक टाकून देऊयात आणि तिथं आपण मेन्शन करूयात की won the award for accounting in intercollegiate competition. आता बघा, आपण त्याच्यात थोडीशी माहिती तर लिहिली पाहिजे. सक्सेसफुली won first prize इन इंटरकॉलेजिएट, किंवा मग तुम्ही डायरेक्ट तुम्ही असं पण लिहू शकता की आउट ऑफ 50 कॉलेजेस फ्रॉम महाराष्ट्र मराठवाडा वी हॅव वोन फर्स्ट प्राइज. आणि त्याची जी स्पेलिंग चेक आहे ती पण इथं करून घ्यायची आहे. आणि सोबत हा फोटो तिथं लावायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं लक्षात येईल की इथं त्या फर्स्ट 2 लाईन्स डिस्क्रिप्शनच्या आणि ॲक्च्युली तुमची टॅगलाईन ही विजिबल होणार आहे तुमच्या प्रोफाईलवर. आणि मग याला सेव्ह दाबायचं आहे. ॲक्च्युली आता हे लाईव्ह असल्यामुळे मी सेव्ह नाही दाबत आहे, पण चला मी काय टाकलंय ते आपण चेक करूया. तर आता आपण आपल्या प्रोफाईलवर आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो मी कोणकोणत्या डिग्रीज घेतल्या आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन कसं दिसतंय. तर एज्युकेशनमध्ये जेव्हा आपण जातो, तिथं अशा प्रकारे जेव्हा PhD आहे तेव्हा खूप जास्त डेटा, प्रॉमिनंट डेटा तिथे येतो, त्याच्या स्किल्स येतात. त्याच्यानंतर जशी जशी डिग्री हळूहळू वाढत जाईल तसं तसं ते डिस्क्रिप्शन पण वाढत जाऊ शकतं. सो बेसिकली तुमच्यासाठी हा प्रॉमिनंट प्लॅटफॉर्म असेल. जे काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही टाकू शकता. जे काही सुचत नाही आहे ते सध्या स्किपसुद्धा करू शकता. इट इज टोटली डिपेंडंट ऑन यू. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने इथं सर्च इंजिनमध्ये विजिबिलिटी मिळणार आहे. तर बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. ह्या असाइनमेंटसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. काही जरी अडचण असली तर प्लीज कमेंट करा आणि त्यानंतर असाइनमेंट पूर्ण केल्यानंतर मार्क ॲज डन हे बटन नक्की दाबा. थँक्यू.